ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. दुसरा अध्याय साख्ययोग. पहिल्या अध्यायात गीतेत दिलेल्या उपदेशाच्या प्रस्तावनेच्या रूपात दोन्ही सैन्याच्या महारथींचे व शंखध्वनी केल्यानंतर अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करण्याचे वर्णन येते. नंतर दोन्ही पक्षातील आपल्या नातलगांना पाहून शोक व मोहामुळे अर्जुनाने युद्धास नकार दिला आणि विषादग्रस्त होऊन शस्त्रास्त्रांचा त्याग केला. नंतर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कशा प्रकारे पुन्हा युद्धासाठी तयार केले हे सर्व सांगणे आवश्यक असल्याने अर्जुनाच्या मनस्थितीचे वर्णन करताना संजय दुसरा अध्याय प्रारंभ करतो. संजय म्हणाला, करुणेने भारलेल्या अश्रूंनी डोळे भरून आलेल्या या विषादग्रस्त अर्जुनाला पाहून श्री भगवान म्हणाले, हे अर्जुन, युद्धाच्या या बिकट प्रसंगी हे अज्ञान तुझ्यात कुठून आले? हे आर्यांना न शोभणारे असलेले, कीर्ती मिळवणारे आणि स्वर्गलोक गमावणारे आहे. हे अर्जुन, असं ही नपुसकतेची कास धरू नको. तुला हे शोभत नाही. हे पर्यंत हृदयाची तुच्छ दुर्बलता त्यागून युद्धासाठी सज्ज हो. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदन, हे हरिसूदन, मला पूजनीय असलेल्या भीष्म पितामह व द्रोणाचार्यांशी मी रणांगणावर कसा लढू? या थोर पूज्य गुरुजनांना न मारता या जगात भिक्षान्न खाऊन जगणेही मला कल्याणप्रद वाटते. कारण या गुरुजनांना मारून त्यांच्या रक्ताने माखलेले अर्थ व कामरूप भोगच मला येथे भोगावे लागतील ना. युद्ध करणे अथवा न करणे या दोहोंपैकी काय श्रेष्ठ आहे ते आम्हाला कळत नाही. तसेच आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हे देखील आम्हाला माहीत नाही. आणि ज्यांना मारून आम्हाला जगण्याची मुळीच इच्छा नाही. हे धृतराष्ट्रपुत्र तरी आमच्यासमोर युद्धाला उभे ठाकले आहेत. स्वजनांविषयीच्या मोहामुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आणि चित्ताला योग्य काय ते कळेनासे झाले आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी धर्माला अनुसरून निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारत आहे. मी तुम्हाला शिष्यभावाने शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश द्या. पृथ्वीचे निशंकट धनधान्य संपन्न राज्य मिळाले, किंबहुना इंद्रपद मिळाले, तरी माझ्या इंद्रियांना शुष्क पाडणाऱ्या या शोकाला नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही. संजय म्हणाला, राजन, निद्रेला जिंकणाऱ्या परंतप अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना याप्रमाणे सांगितले, हे गोविंद, मी मुळीच युद्ध करणार नाही असे पुन्हा स्पष्टपणे सांगून तो गप्प बसला. हे भरतवंशजा, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभे राहून अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण विषण्ण होऊन बसलेल्या अर्जुनाला हसल्यासारखे करून असे म्हणाले. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुन, तू ज्यांच्याबद्दल शोक करू नये आणि त्यांच्याबद्दल शोक करतोस आणि वर शहाणपणाच्या गोष्टी सांगतोस. जे ज्ञानीजन आहे ते जीवितांबद्दल तसेच मृतकांबद्दलही शोक करत नाही. ज्या काळी मी, तू आणि हे सर्व राजे लोक अस्तित्वात नव्हते असा काळ कधीही नव्हता. तसेच आपण सर्वजण यापुढेही नसणार आहे. ज्याप्रमाणे जीवात्म्याला या देहात बालपण, तारुण्य, वार्धक्य येते, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहात प्रवेश करतो. हे जाणणाऱ्या धीर विवेकी पुरुषाला त्या बाबतीत दुःखही होत नाही. हे कौतेय, तात्पुरती उत्पन्न होणारी व यथायोग्य काळी विनाश पावणारी जी सुखदुःख आहे ती हिवाळा व उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे अनित्य आहे. हे भरतवंशजा, ती सुखदुःखे इंद्रियांशी विषयांशी संयोग झाल्याने निर्माण होतात. म्हणून तू शुद्ध न होता सहन कर. हे पुरुष श्रेष्ठ, सुखदुःखांनी विचलित न होणाऱ्या व दोन्ही अवस्थांमध्ये सम राहणाऱ्या ज्या धीर पुरुषाला हे इंद्रियांचे विषय व्याकुळ करत नाही तो मोक्षप्राप्तीसाठी निश्चितपणे अर्थात पात्र आहे. असत अर्थात अनित्य वस्तू कधीच अस्तित्वात नसते आणि सत अर्थात नित्य वस्तू कधीही नाहीशी होत नाही. याप्रमाणे तत्वज्ञानी पुरुषांनी या दोहोंचे तत्व जाणले आहे. ज्याने हे सर्व विश्व व्यापलेले आहे त्याला तू अविनाशी जाण. या अविनाशी तत्वाचा नाश करण्यात कोणीही समर्थ नाही. या अविनाशी, अप्रेय म्हणजे कोणत्याही प्रमाणे न करणारे व अनित्य जीवात्म्याचे हे सर्व देह नाशवंत म्हटले गेले आहे. अर्थात जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे. म्हणून हे भरतवंशी अर्जुन, तू युद्ध कर. जो या आत्म्याला मारणारा समजतो आणि जो याला मेलेला समजतो ते दोघेही खरे जाणत नाही. कारण हा आत्मा कोणालाही मारत नाही आणि कोणाकडून मारलाही जात नाही. हा आत्मा कधी जन्मत नाही आणि मरतही नाही. त्या आत्म्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही आणि त्याचा जन्म होणार आहे असेही नाही. कारण आत्मा हा अजन्म, नित्य, सनातन व पुरातन नाही. शरीराचा नाश झाला तरी याचा नाश होत नाही. हे पार्थ, जो पुरुष जाणतो की हे आत्मा अविनाशी, अनित्य, अजन्म, अव्यय म्हणजे अक्षय आहे, तो पुरुष कोणाला कसा बरा मारेल आणि दुसऱ्याकडून कसा मारून घेईल? जसे मनुष्य जुनी वस्त्र टाकून नवीन दुसरी
वस्त्रे धारण करतो तसे जीवात्मा सुद्धा जुन्या शरीराचा त्याग करून दुसऱ्या नवीन शरीराचा धारण करतो. या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा सुकवू शकत नाही. हा आत्मा कापता न येणारा, जाळता न येणारा, भिजवता न येणारा आणि सुकविताही न येणारा, हा नित्य सर्वव्यापी अचल स्थिर राहणारा सनातन आहे. हा आत्मा अव्यक्त, अचिंत्य आणि विकाररहित म्हटला जातो. म्हणून हे अर्जुन, या आत्म्याला अशा प्रकारचं जाणून तू शोक करावयास योग्य नाही. अर्थात तू शोक करणे उचित नाही. आणि जरी तू याला सदा जन्मणारा व सदा मरणारा मानत असशील तरी देखील हे महाभाऊ, तू याच्याविषयी शोक करणे योग्य नाही. कारण असे असल्यामुळे जन्म झालेल्याचा मृत्यू अटळ आहे आणि मृत्यू झालेल्याचा पुन्हा जन्म अटळ आहे. म्हणून टाळता न येणाऱ्या गोष्टीबद्दल शोक करणे तुला उचित नाही. हे अर्जुन, सर्व जीव जन्मापूर्वी शरीररहित होते आणि मृत्यूनंतरही शरीररहित होणार आहे. केवळ मध्यंतरीच शरीर धारण करत असतात. आणि तर मग याविषयी चिंता कसली? एखादा महापुरुषाच्या आत्म्याला आश्चर्याच्या वस्तूप्रमाणे पाहतो आणि त्याचप्रमाणे दुसरा एखादा महापुरुष याच्या तत्वाचे आश्चर्यासारखे वर्णन करतो. तसेच दुसरा एखादा अधिकारी पुरुषच आश्चर्यकारक गोष्ट ऐकावी तसे याच्याविषयी ऐकतो. परंतु कोणी याच्याबद्दल ऐकूनही त्या आत्म्याला मुळीच जाणत नाही. हे भारत, स्वतःच्या शरीरात असणाऱ्या आत्म्याचा कधीही नाश करता येत नाही. तो अवैध आहे. म्हणून सर्व प्राणीमात्रांविषयी तू शोक करण्यास योग्य नाही. शिवाय धर्माकडे पाहिले असता तू भयभीत होणे योग्य नाही. कारण क्षत्रियाला स्वधर्मोचित युद्धाहून अधिक दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही. हे पार्थ, तुझ्या सुदैवाने आपोआपच प्राप्त झालेले हे युद्ध जणून उघडलेल्या स्वर्गाचे द्वारच आहे. अशा प्रकारचे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते. जर तू हे धर्मोचित युद्ध केले नाहीस तर स्वधर्म व कीर्ती गमावून बसशील आणि तुला निश्चितपणे पाप लागेल. शिवाय सर्व लोक चिरकाळ राहणारे तुझ्या अपकीर्तीविषयी बोलत राहतील आणि सन्मान पुरुषासाठी अपकीर्ती मरणाहून अधिक वाईट असते. महारथी, तुला घाबरून तू रणांगणातून पाय काढलास असे समजतील आणि ज्यांना तुझ्याविषयी आदर होता तेच तुला तुच्छ मानतील. तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील आणि अनेक प्रकारचे बोलू नयेत असे अपशब्द तुला बोलतील. मग याहून अधिक दुःख ते कोणते? एकतर तू युद्धात मारला जाऊन स्वर्गात जाशील अथवा युद्ध जिंकून पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून हे कौतेय, तू दृढ निश्चय करून युद्धासाठी सज्ज हो. सुखदुःख, लाभहानी व जय पराजय यांना समान समजून तू युद्ध कर. अशा रीतीने युद्ध केल्यास तुला पाप लागणार नाही. हे पार्थ, आतापर्यंत मी तुला ज्ञानयोगाबद्दल सांगितले. आता मी कर्मयोगाविषयी सांगतो. ऐक. जर तू या ज्ञानाने युक्त होऊन कर्म केले तर कर्माचे बंधन चांगल्या प्रकारे तोडून टाकशील. अर्थात कर्मबंधनातून योग्य प्रकारे मुक्त होशील. या कर्मयोगात आरंभाचा अर्थात बीजाचा नाश होत नाही आणि विरुद्ध फळ होण्याचा दोषही यात घडत नाही. उलट कर्मयुग रूपी धर्माचा थोडेसेही साधन जन्म मरण रूपी महान भयापासून रक्षण करते. जो या कल्याण मार्गावर असतात त्यांची बुद्धी निश्चयात्मक असते आणि त्यांचे ध्येयही एकच असते. परंतु हे करुनंदन, जे अस्थिर वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. अर्थात अस्थिर विचारांच्या, अविवेकी व सकाम मनुष्याची बुद्धी निश्चितच वेददृष्टी ठरवणारी आणि अनियंत्रित असते. हे अर्जुन, वेदांच्या आधारे कर्माची महती पटवणारे वेदवक्ते तसेच यज्ञानी कर्माचे योगाचे सर्व सुख भोगावे त्या वाचून दुसरे सुखच नाही असे म्हणणारे ही जी भुलवणारी कर्मफळविषयक भाषा बोलतात ते दुर्बुद्धी होत. विविध कामकांनी ग्रस्त स्वर्गाच्या मागे लागलेले असे हे लोक विषय भोग व ऐश्वर यांच्या प्राप्तीसाठी अनेक विशेष धार्मिक क्रिया असलेली जन्मरूप फळ देणारी कर्मे करतात. भोग व ऐश्वर्यात घडून गेलेल्या आणि त्या मोहक वाणीने चित्त हिरावून घेतलेल्या त्यांच्या अंतःकरणात परमात्मविषयक बुद्धी स्थिर होत नाही. वेद हे त्रिगुणात्मक आहेत. ते प्रामुख्याने प्रकृतीच्या 3 गुणांचे व सर्व भोगांचे तसेच त्यांच्या साधनांचे विवेचन करतात. हे अर्जुन, तू या 3 गुणांचा त्याग कर. सर्व द्वंद्वातून मुक्त हो. योगक्षेमाची चिंता करू नकोस आणि सदैव आत्मपरायण हो. मनुष्याला सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाला असता लहानशा जलाशयाची त्याचे जितके प्रयोजन राहते तितकेच ब्रह्माला तत्वता जाणणाऱ्या ब्राह्मणांचे सर्व तत्वांशी राहते. म्हणजेच
मोठा जलाशय प्राप्त झाल्यानंतर ज्याप्रमाणे लहान जलाशयाची आवश्यकता राहत नाही, त्याचप्रमाणे ब्रह्मानंदाची प्राप्ती झाल्यानंतर आनंद प्रित्यर्थ वेदांची आवश्यकता राहत नाही. कर्म करण्याचा तुझा अधिकार आहे, पण त्या कर्माची फळ असता मात्र मुळीच बाळगू नकोस. फळाचा हेतू न ठेवता तू स्वधर्मरूप कर्म कर. तसेच कर्म न करण्याचेही मनात आणू नकोस. हे धनंजय, फळाची आशा सोडून योगयुक्त होऊन कर्तव्य कर्मे कर. ती पूर्ण झाली असता आनंदाने हुरळून जाऊ नकोस आणि अपूर्ण राहिल्याने खिन्न होऊ नकोस. पूर्ण कर्माविषयी चित्तांचा जो समभाव आहे त्याला योग म्हणतात. हे धनंजय, समत्व बुद्धी योगयुक्त होऊन गेलेल्या निष्काम कर्माच्या तुलनेत सकाम कर्म अधिकच निकृष्ट आहे. म्हणून तू समभक्त बुद्धियोगाचाच आश्रय घे, कारण फळाच्या आशेने कर्म करणारे अत्यंत दीन आहे. समबुद्धियुक्त मनुष्य पापपुण्य इहलोकीच त्यागून देतो, अर्थात त्याच्यापासून मुक्त होतो. म्हणून समत्वरूप योगासाठीच प्रयत्न कर. समत्व योगच सर्व कर्मातील कौशल्य अर्थात कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे. समबुद्धियुक्त विद्वान पुरुष कर्मे तर करतात, पण त्या फळाचा त्याग करतात. त्यामुळे जन्ममरणरूपी बंधनातून मुक्त होऊन निर्विकार परमपदास प्राप्त होतात. जेव्हा तुझी बुद्धी मोहाच्या दलदलीतून पूर्णपणे बाहेर पडेल, तेव्हा इहलोक व परलोक संबंधी ऐकलेल्या व ऐकण्यासारख्या सर्व भोगापासून तुला वैराग्य प्राप्त होईल. नाना तऱ्हेची वचने ऐकून विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्म्यात अचल आणि स्थिर होईल, तेव्हा तुला समत्वरूप योग प्राप्त होईल, अर्थात परमात्म्याशी तुझा नित्य संयोग होईल. अर्जुन म्हणाला, हे केशव, समाधीत स्थित असणारा स्थितप्रज्ञ पुरुष कोणत्या लक्षणावरून ओळखावा? तो कसा दिसतो, कसा राहतो, कसा चालतो? श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, जो पुरुष मनातील सर्व कामनांचा जेव्हा त्याग करतो आणि आत्मसुखातच ज्याचे मन सर्वदा तृप्त असते, तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते. अनेक प्रकारचे दुःख आले तरी ज्याचे मन उद्विग्न होत नाही आणि सुख मिळाले तरी तो आसक्त होत नाही, तसे ज्याचे काम, क्रोध, भय आणि सर्वता नष्ट झालेले आहे, असा मुनी स्थिरबुद्धी म्हटला जातो. जो प्राणीमात्रांविषयी दयाळू असूनही कोठेही आसक्त नसतो, काही बरे वाईट झाल्याने ज्याला संतोष व विषाद वाटत नाही, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजले पाहिजे. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते, त्याप्रमाणे जो पुरुष इंद्रियांना विषयांपासून आपली इंद्रिय संयमित करतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजले पाहिजे. इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या मनुष्याचे केवळ विषयच निवृत्त होतात, त्यांच्यातील आसक्ती नाहीशी होत नाही. या स्थितप्रज्ञ पुरुषाची आसक्तीसुद्धा परमात्म्याच्या साक्षात्काराने निवृत्त होते. हे कळते, या आसक्तीचा नाश न झाल्यामुळे ही प्रबळ उच्चंकल इंद्रिये प्रयत्नात बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही बळजबरीने विषयांकडे ओढून नेतात. म्हणून त्या सर्व इंद्रियांना वश करून चित्ताचा माझ्याशी योग करून व मत्मपरायण होऊन राहावे, कारण ज्या पुरुषाची इंद्रिये त्याच्या स्वाधीन असतात त्याची बुद्धी स्थिर होते. विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाला त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते, त्यामुळे ते आपल्याला मिळावेत अशी कामना उत्पन्न होते आणि ती पूर्ण न झाल्यास क्रोध उत्पन्न होतो. क्रोधामुळे संमोह होतो, संमोहामुळे स्मृती नाहीशी होते, स्मृती नाहीशी झाली की बुद्धीचा नाश होतो, बुद्धीचा नाश झाला असता संपूर्ण ज्ञान नाहीशी होते. परिणामी हा पुरुष श्रेयस्थितीपासून अधपतित होतो. परंतु स्वाधीन अंतःकरणाचा पुरुष आसक्ती, द्वेषरहित आणि स्ववश गेलेल्या इंद्रियांद्वारे विषयांचा उपभोग करत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करतो. अंतःकरणाच्या प्रसन्नतेच्या योगाने त्याला सर्व दुःखांचा अंत होतो आणि त्या प्रयत्नाची कर्मयोग्याची बुद्धी लवकरच सगळीकडून परावृत्त होऊन एका परमात्म्यात उत्तम प्रकारे स्थिर होते. मन व इंद्रिय स्वाधीन नसलेल्या पुरुषाची बुद्धी कधीही स्थिर नसते, तसेच त्या अयुक्त पुरुषाच्या अंतःकरणात आसक्त भावही असतो. त्या भावनाहीन पुरुषाला शांती मिळत नाही. मग तशा शांतरहित पुरुषाला सुख तरी कसे मिळू शकेल? ज्याप्रमाणे पाण्यातील नौकेला सोसाट्याचा वारा भरभराट नेतो, त्याचप्रमाणे विषयांमध्ये भटकणाऱ्या इंद्रियांपैकी ज्या इंद्रियांबरोबर मन राहते ते एकटेच इंद्रिय त्या युक्त पुरुषाच्या बुद्धीचे हरण करते. म्हणून हे महाभाऊ, ज्या पुरुषाची इंद्रिय सर्व प्रकारे इंद्रियांच्या विषयापासून नियंत्रित केलेली असतात त्याची बुद्धी स्थिर आहे असे समजावे. संपूर्ण प्राणीमात्रांसाठी जे रात्री समान आहे, त्या नित्य ज्ञानरूप परमानंदाच्या प्राप्तीसाठी स्थितप्रज्ञ योगी जागत असतो आणि ज्या नाशवंत संसारी सुखाच्या प्राप्तीसाठी सर्व प्राणी जागतात. परमात्मा तत्व जाणणाऱ्या मुनीसाठी ते रात्री समान आहे.
ज्याप्रमाणे सर्व बाजूंनी परिपूर्ण अचल असलेल्या समुद्रात अनेक नद्यांचे पाणी त्याला चंचल न करताच प्रवेश करते, त्याप्रमाणे ज्या स्थितप्रज्ञ पुरुषात सर्व विषयभोग कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करताच प्रवेश करतात, तोच पुरुष परमशांतीस प्राप्त होतो, विषयभोगाची इच्छा करणारा नव्हे. हे पार्थ, ही ब्रह्मप्राप्ती झालेल्या पुरुषाची स्थिती आहे. ही प्राप्त झाली असता योगी कधी मोहित होत नाही आणि अंतकाळी या निष्ठेत स्थित होऊन ब्रह्मानंदास प्राप्त होतो. अशा प्रकारे उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र रूपी श्रीमद भागवद्गीतेच्या श्रीकृष्ण अर्जुन संवादात साख्ययोग नामक दुसरा अध्याय संपूर्ण झाला. माझा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.